भोसरी येथे मेडिकव्हर हॉस्पिटलचा 1000 शस्त्रक्रियांचा टप्पा पार. मेडिकव्हर हॉस्पिटल भोसरी येथील नेफ्रोलॉजी आणि यूरोलॉजी विभागाने 1000हून अधिक यशस्वी उपचार व शस्त्रक्रियांचा टप्पा पूर्ण केला आहे. या उल्लेखनीय यशानिमित्त हॉस्पिटलमध्ये यशोत्सव व रुग्ण सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ऑल PCMC सिनियर सिटीजन्स असोसिएशनचे सचिव आनंद साखोरे आणि CGHS समितीचे सदस्य रामकृष्ण ठाकूर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी करणाऱ्या सल्लागार नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर पवन वाखरे आणि सल्लागार यूरोलॉजिस्ट डॉक्टर सुमित चौधरी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. उपचारानंतर निरोगी आयुष्य जगत असलेल्या रुग्णांनीही या प्रसंगी आपले अनुभव सांगून डॉक्टरांचे व आरोग्य पथकाचे आभार मानले. उपस्थितांनी हॉस्पिटलच्या गुणवत्तापूर्ण आणि रुग्णकेंद्रित जागतिक दर्जाच्या आरोग्य सेवेचं कौतुक केलं. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी संदीप पांचाळ. सुमित चौधरी आणि पवन वाखरे यांचा अभिनंदन करते. कारण का त्यांच्या प्रेरणेने मी किडनी ट्रान्सफर केलं. माझी इच्छा नव्हती की किडनी ट्रान्सफर करावं. कारण का सक्सेस केलं. शॉर्टमध्ये काय सांगू? आजचा हा जो कार्यक्रम आहे तो आम्ही आमच्या मागच्या 3 वर्षामध्ये मोर दॅन 1000 प्रोसिजर नेफ्रोलॉजी आणि यूरोलॉजी मिळून केल्या होत्या. ते सगळे रुग्ण, जे हॅपी रुग्ण आणि आमच्या हॉस्पिटलची टीम, त्या सगळ्यांचं कौतुक सोहळा म्हणून हा एक कार्यक्रम ऑर्गनाईज केला होता. त्याच्यामध्ये आम्ही जे आतापर्यंत सगळं काम केलं त्या संदर्भात माहिती देण्यात आली. आमच्या हॉस्पिटलमध्ये ज्या अद्ययावत सुविधा आहे किंवा आमच्याकडे अजून पुढे आमचे फ्युचर प्लॅन्स काय आहे त्याबद्दल डिस्कस करण्यात आलं. या कार्यक्रमासाठी आमचे सेंटर हेड डॉक्टर व्यास मौर्य, आमचे यूरोलॉजिस्ट आणि ट्रान्सप्लांट सर्जन डॉक्टर सुमित चौधरी आणि मी नेफ्रोलॉजिस्ट पवन वाखरे आम्ही उपलब्ध होतो. त्यामध्ये काही रुग्णांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन त्यांचे जे काही हॉस्पिटलबद्दलचे अनुभव होते किंवा काही सूचना होत्या किंवा काही लोकांचे प्रॉब्लेम्स होते आणि त्या इथे आल्यानंतर कसे सॉल्व्ह झाले त्या संदर्भात त्यांनी माहिती दिली. आणि असे जे कार्यक्रम आहेत की त्याच्यातून डॉक्टर जे काम करतायत किंवा हॉस्पिटल मॅनेजमेंट त्यांना जे सपोर्ट करतोय, असे कार्यक्रम करून त्यांचं कौतुक करणं गरजेचं आहे. कारण की त्याच्यातून एक नवीन प्रेरणा आणि नवीन एनर्जी मिळते की पुढं चांगलं काम करण्यासाठी. आणि हॉस्पिटलमध्ये जे चॅरिटी वर्क होतंय किंवा नोबेल वर्क होतंय ट्रान्सप्लांट सारखं किंवा डोनेशन सारखं, तर ते समाजापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे की ज्याच्यातून उत्तरोत्तर आपल्याला चांगली हेल्थ सर्व्हिस आणि सगळ्यांना आरोग्यदायी आयुष्य मिळण्यासाठी फायदा राहील. आमचा आज प्रोग्राम त्यासाठी की आम्ही 1000 प्रोसिजर केलेले, 1000+ प्रोसिजर ऑफ यूरो आणि नेफ्रोचं केलेले. त्यामध्ये आम्ही अजून बोलायला गेलं तर नेफ्रोचे पेशंट जे डिस्चार्ज झाले त्यामध्ये ॲड नाही केले. ते किती बोलू शकतो, पेशंट ॲडमिट होतो, नेफ्रोचं डिस्चार्ज होतो, ते अतिच असतं. राहिलेले मेडिकल हॉस्पिटल जे PCMC मध्ये ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीवर फोकस करतो सो दॅट की पेशंट आल्या आणि आपण लेस इन्व्हिजिव्ह, लेस ब्लडमध्ये, लेस मिनिमल इन्व्हिजिव्हमध्ये कसं पेशंट जायला पाहिजे तसं लोक घरी त्याचा फोकस करतो. एक्झाम्पल आता फ्युचरमध्ये आम्ही काय करणार, जसं लोक खूप येतात पेशंट पेन स्टोनचं, तर आम्ही इमर्जन्सी डिपार्टमेंटलाच एक OT बनवतोय. पेशंट आला तर स्टोन आहे, स्टोनचा 5 mm असून द्या, थोडं मोठे पण असून द्या, ते डायरेक्ट तिकडे इमर्जन्सी डिपार्टमेंट येऊन स्टोन काढू शकतो आणि त्याला रिलॅक्स करू शकतो. त्यासाठी पण पार्ट आमचं चालू आहे सो दॅट की फ्युचरमध्ये किती ॲडव्हान्स आपण करू शकतो डिपार्टमेंट त्यासाठी.